नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये लायब्ररीमध्ये सगळीकडे आग लागलेली असते आणि काव्य आता लायब्ररीच्या दारामध्ये येऊन उभी राहते. तर मागून अनिशा तिच्यावरती जोराने ओरडत असते, अगं काव्या कुठं चालली आहेस, थांब, तिथेच थांब. तरी सुद्धा काव्या तिचं काही न ऐकता तशीच पुढे जाते आणि अखेर ती आतमध्ये सुद्धा जाते आणि सगळीकडे आगीचे लोट उठलेले असतात. आणि शेवटी काव्या आतमध्ये गेल्यानंतर तिला तिथे समोर पार्थने तिला दिलेलं घड्याळ दिसतं. तर आता इकडे घरामध्ये पार्थ मानिनीला सांगत असतो, काव्या जेन्युइन आहेत, प्रामाणिक आहेत, म्हणूनच त्या मला आवडतात. तर मानिनी त्याला म्हणते, हो का, तुला जशी ती दिसते ना, तुझा तिच्यावरती इतका विश्वास आहे ना, पण ती जशी दिसते तशी नाहीये पार्थ. आणि आता परत इकडचा सीन त्यांनी दाखवलेला आहे. इकडे बाहेर अनिशा उभी असते आणि ती जोर जोराने काव्याशी ओरडत असते. आणि त्यानंतर ती आता तिथेच उभ्या असलेल्या एका मॅडमचा फोन घेते आणि फोन घेऊन ती ताबडतोब इकडे पार्थला फोन लावते. आणि इकडे आता घरामध्ये मानिनीने असं सांगितल्यानंतर नंदिनीला काही कळत नाही आणि नंदिनी म्हणजे काय असं विचारते. तर तेव्हा मानिनी सांगणार असते की म्हणजे तिचं ना, असं सांगता सांगता इकडून अनिशाचा फोन आता पार्थच्या मोबाईलवरती येतो आणि फोन वाजायला लागल्यानंतर पार्थ लगेचच फोन उचलतो. म्हणजे अनिशाने काव्याच्या मोबाईलवरतीच फोन केलेला असतो आणि पार्थ फोन उचलल्यानंतर म्हणतो, काव्या फोन घरी विसरून गेलेले आहेत, तुम्ही कोण बोलताय? तर इकडून आता अनिशा खूप घाबरलेली असते आणि म्हणते, हॅलो पार्थ जीजू, लवकर या आणि काव्याला वाचवा जीजू, लवकर या. तर पार्थ सुद्धा खूप घाबरतो आणि म्हणतो, अनिशा, काव्याला काय झालेलं आहे? तर आता अनिशा सांगते, जीजू, आमच्या लायब्ररीला आग लागलेली आहे आणि तुम्ही दिलेलं ट्विन वॉच आत पडलेलं आहे, म्हणून काव्या आगीमध्ये शिरलेली आहे. जीजू लवकर या, वाचवा तिला. असं ती सांगत असताना आता पार्थ एकदमच तिथून धावत सुटतो. तर इकडे मानिनी आणि नंदिनी त्यांना दोघींना काही कळतच नाही. मानिनी विचारत असते, अरे पार्थ काय झाले सांग तरी सुद्धा पार्थ काही न सांगता तिथून धावत सुटतो. तर नंदिनी म्हणते, मी आई अनिशाला फोन करते लवकर. आणि ती अनिशाला फोन लावते तर तिचा मोबाईल तर स्विच ऑफ येतो. तर नंदिनी म्हणते, आई अनिशाचा फोन स्विच ऑफ कसा येतोय? आता तरी ती बोलली ना पार्थ सोबत. अनिशा म्हणत होती, पार्थना सांगत होती की काव्याला काही झालं तर नसेल ना, असं म्हणून आता ती खूप काळजीत पडते. तर आता इकडे लायब्ररीमध्ये अजून सुद्धा काव्या आतमध्येच असते आणि तेव्हा तिला बाहेरून अनिशा ओरडतच असते. आणि आता काव्याला तो क्षण आठवतो ज्या वेळेस पार्थ तिला म्हणालेला असतो की माझी नाडी सुरू आहे म्हणून हे घड्याळ सुरू आहे, ज्या दिवशी हे घड्याळ बंद पडेल ना, त्या दिवशी समजून जा की माझी नाडी सुद्धा, असं त्यानं म्हटलेलं असतं. आणि काव्याने त्याच्या तोंडावरती हात धरलेला असतो. तो क्षण आठवतो आणि काव्या आता लगेचच त्या घड्याळापर्यंत जायचा प्रयत्न करू लागते आणि अखेर ती त्या घड्याळापर्यंत जाते आणि ते घड्याळ तिच्या हातामध्ये येतं. तर आता काव्या परत आता त्या लायब्ररीच्या बाहेर यायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा अचानक तिथे एक मोठं लाकूड तिच्या समोर पडतं आणि त्याच्यामुळे काव्या एकदम मागं सरकते आणि धुरांचे लोट पण भरपूर उठलेले असतात आणि काव्याला अखेर श्वास घ्यायला त्रास होतो आणि ती चक्कर येऊन खाली पडते. तर तेव्हा इकडून बाहेर अनिशा ते सर्व काही बघत असते आणि काव्या असं जोरामध्ये ओरडत असते. तर अखेर आता आत इकडे काव्या बेशुद्ध पडते. तर इकडे मानिनी घरामध्ये पार्थला फोन लावायचा प्रयत्न करत असते आणि त्याचा फोन सुद्धा आता स्विच ऑफ येऊ लागतो आणि ती चांगलीच भडकते आणि नंदिनीला म्हणते, अगं पार्थने कळवायला नको का आपल्याला, कसं करतात ही मुलं? तर नंदिनी तिला सांगत असते, आई तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ. असं ती बोलत असताना इतक्यातच मागून आता त्या भास्करला भेटून वगैरे सगळं करून वसू आणि रम्या घरामध्ये येतात आणि ते सगळं काही बघून ती मानिनीला विचारते, अगं मानिनी काय झालेलं आहे? तर रम्या सुद्धा आता मानिनी जवळ जाते आणि विचारते, अगं मामी इतकं कसलं टेन्शन घेतलेलं आहेस तू? तर आता नंदिनी सांगते, अनिशाचा फोन आलेला होता, तिने काव्याबद्दल काहीतरी सांगितलं आणि पार्थ टेन्शन मध्ये घराच्या बाहेर धावत गेले, त्यांनी काही सांगितलं सुद्धा नाही. तर वसू म्हणते, झालं का, या काव्याबद्दल काहीतरी कळालं आणि हा लगेच पळाला आणि या काव्यासारखी मुलगी जोपर्यंत आपल्या या घरामध्ये आहे ना, तोपर्यंत मानिनी काय निश्चिंत राहू शकणार नाही.
तर रम्या सुद्धा लगेच तिच्या री ओढू लागते. म्हणते आई बरोबर बोललीस तू. अगं आता तर ती ना पार्थ सोबत त्याच्या रूम मध्ये सुद्धा राहत नाही. काय तर म्हणे की तिला अभ्यास करायचा असतो. सरळ सांगायचं ना की पार्थ बरोबर संसार करायचा नाहीये ते. आणि या असल्या काव्यासाठी पार्थ का धडपड करतो ना तेच काही कळत नाही मला. तर वसू म्हणते नाही मला एक गोष्ट कळत नाहीये की आपल्याला जे दिसतंय ते पार्थ का मान्य करत नाहीये. आणि ती मानिनीला म्हणते मानिनी मी तर तुला सरळ सांगते की तू काव्याला एकतर सांगून टाक की हे घर सोडून निघून जा. आणि आता हे सगळं ऐकत असताना नंदिनी खूप रागाला आलेली असते आणि ती वसूवरती जोराने ओरडते. वसू आत्या तुम्ही हे काय बोलताय. तर वसू म्हणते अगं काय ओरडतेस तू. हे बघ पार्थसाठी आपण दुसरी बायको आणू. तर नंदिनी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही काय बोलताय. तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. तुमची शिक्षा माफ केली ही ना चूकच वाटायला लागलेली आहे मला. असं ती बोलत असताना इतक्यातच बाहेरून आवाज येतो जोराचा ओरडलेला. कोणी माफ केली शिक्षा. आणि तेव्हा विक्रम पुढे येतो आणि त्याला बघितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर आता इकडे लायब्ररीमध्ये अखेर पार्थ तिथपर्यंत पोहोचत असतो आणि तो खालून वरती येतो. तर तेव्हा समोर बघतो तर काव्या बेशुद्ध पडलेली असते आणि अनिशा तिथे उभी असते. तर तेव्हा अनिशा पार्थला सांगते तुम्ही दिलेलं घड्याळ आतच राहिलं म्हणून ती आत लायब्ररीमध्ये गेलेली आहे. तर पार्थ विचारतो आग लागलेली आहे माहिती असताना. तर अनिशा सांगते हो आणि जिजू प्लीज तिला वाचवा. तर इकडे आता काव्या थोडीशी शुद्धीवरती आलेली असते आणि पार्थ पार्थ असं ती बोलत असते. तर तेव्हा आता पार्थ काव्या असं जोराने ओरडतो आणि तो सुद्धा आतमध्ये झेपावतो. तर इकडे घरामध्ये विक्रम आता मानिनीवरती ओरडू लागतो. म्हणतो अगं हे काय कधी आणि कसं काय घडू दिलंस तू मानिनी. अगं मी घरात नसताना तू या दोघींची शिक्षा माफ केलीस. अगं का तर नंदिनीने युगचं प्रेम प्रकरण लपवलं म्हणून. पण मुळात तुला कळायला हवं होतं ना हे प्रकरण. अगं तुला आधीच कळालं असतं तर युग असा फेल झालाच नसता. अगं काय लक्ष कुठं आहे तुझं मानिनी. ती काव्या घरामध्ये नाहीये. तो पार्थ आता घरामधून कुठेतरी गेलेला आहे. कुठं गेलेले आहे ते माहिती नाही. जीवा कुठं आहे ते सुद्धा माहिती नाही. अगं काय चाललंय काय तुझं. अगं आजवर मी घरात नसताना हे घर उत्तमरित्या सांभाळायचीस तू. अगं तुझ्या भरोशावर मी दिवस दिवस बाहेर असायचो. मग आता हे असं चित्र हे काय दिसतंय मला. तर मानिनी म्हणते म्हणजे या सगळ्याचा दोष तुम्ही मला देताय. तर विक्रम म्हणतो हो ऑफकोर्स. कारण या घरामधली सत्ता नंदिनी किंवा काव्याच्या हातात नसते तर तुझ्या हातात असते. तुला विचारून सांगून या घरामधल्या सगळ्या गोष्टी होतात. तू हो म्हणल्याशिवाय या घरामधल्या कोणाची काही करायची हिंमत नाहीये. तर मानिनी म्हणते गेले ते दिवस. आता असं काहीच होत नाही. आता ना या घरामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी लपवायची खोड लागलेली आहे. तर विक्रम म्हणतो अगं बाकीच्यांचं सांगू नकोस मला. या दोघींची शिक्षा सरळ सरळ माफ करून रिकामी झाली आहेस तू. स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यांच्या वरती फोडू नकोस तू. नंदिनीनं युगचं प्रेम प्रकरण लपवणं आणि यांची शिक्षा माफ करणं यांचा काही एक संबंध नाहीये. आज रात्री डायनिंग टेबलवरती मला सगळेजण हजर हवे आहेत. आय वॉन्ट टू टॉक एव्हरीवन. आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी त्या जीवाला फोन लाव त्याच्याशी सुद्धा बोलायचंय मला. असं सांगून तो आता रागारागात तिथून आतमध्ये निघून जातो. तर तो निघून गेल्यानंतर आता वसू आणि रम्या हळूच तिथून लगेच सटकतात. तर मानेने सुद्धा रडत रडत तिथून निघून जाते. तर नंदिनी मनात म्हणते जीवांशी एक शब्द सुद्धा बोलायचं नाही असं ठरवलेलं आहे मी. आणि बाबांनी मला नेमकं त्यांनाच फोन करायला सांगावं असं ती मनात बोलत असते. आणि आता इकडे जीवा अजून सुद्धा त्या मंदिरातच बसलेला असतो आणि त्याला जे काही घडून गेलेलं असतं ते सगळं काही आठवत असतं. आणि इतक्यातच त्याला मागून आवाज येतो काय चकाचक बाई. आणि तो लगेचच मागे वळून बघतो तर तिथं त्यांच्यासारखंच एक जोडपं असतं आणि तो जो असतो तो तिच्या बायकोला चकाचक बाई अशी हाक मारतो आणि तो तिच्यासाठी गजरे घेऊन उभा असतो आणि म्हणतो अगं काय किती वेळ झालं वाट बघतोय मी तुझी. तर गजरे बघितल्यानंतर ती खूप खुश होते आणि वाव गजरे आणि तेही इतके. तर जीवाला आता लगेच तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने नंदिनीसाठी गजरे घेऊन दिलेले असतात. तर आता ही म्हणते अहो कशासाठी एवढा खर्च केलात. तर तो म्हणतो अगं होऊ देत ग खर्च. तुझ्यामुळे आजपर्यंत मी आज ना इथपर्यंत पोहोचलेलो आहे. फायनल मी माझ्या ना पायावरती उभा राहिलो. असं म्हणून तो आता तिच्या केसामध्ये गजरा माळतो आणि परत तिला विचारतो अशीच साथ देशील
सांगशील ना मला? तर तेव्हा ती म्हणते, अहो मी कुठे जाणार आहे, मी कायम तुमच्या पाठीशीच असेन. तर तेव्हा तो सुद्धा म्हणतो, अगं पाठीशी नाही, तू सोबत हवी आहेस मला, तेही असे हात घट्ट धरून. आणि त्यानंतर आता ते दोघे सुद्धा दर्शन घ्यायसाठी आतमध्ये जातात आणि ते बघून जीवा खुश झालेला असतो आणि इतक्यातच परत त्याला आठवल्यानंतर तो म्हणतो, सॉरी नंदिनी, प्लीज मला माफ कर, प्लीज माफ कर. तर आता इकडे पार्थ आतमध्ये जायला सुरुवात करतो आणि इकडून तिकडून उड्या मारत अखेर तो काव्या जवळ पोहोचतो आणि तिला आपल्या हातामध्ये उचलून तिला म्हणतो, काव्या शुद्धीवरती या. आणि तेव्हा काव्या खोकत असते आणि पार्थला बघितल्यानंतर म्हणते, पार्थ तुम्ही इथे कसं काय आलात? आग आहे इथे, तुम्ही जा इथून, तुम्हाला काहीतरी होईल. आणि त्यानंतर ती पार्थला ते घड्याळ दाखवते. तर पार्थ तिला म्हणतो, अहो हे घड्याळ सोडा, तुम्ही चला अगोदर इथून, असं म्हणून तो तिला अखेर आपल्या हातामध्ये उचलून घेत असतो आणि तिला उठवून उभा करतो. आणि तेव्हा ते दोघे सुद्धा बाहेर चाललेले असतात. तर तेव्हा परत एक जळतं लाकूड त्यांच्या समोर पडतं. तर तेव्हा काव्या मागे येऊन लगेचच पार्थला बिलगते. तर आता इकडे घरामध्ये मानिनी रागारागामध्ये येते आणि विक्रमसाठी चहा ठेवून परत चाललेली असते. तर तेव्हा विक्रम तिला थांबवतो आणि विचारतो, अगं मानिनी थांब ना, ऐक ना, माझ्यासोबत चहा घेणार आहेस का? तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, चहा कशासाठी देताय, शिक्षाच द्या ना मला, मी घर नीट सांभाळू शकत नाही ना. आणि कसं बोललात कसं तुम्ही मला? अहो मी घर नीट सांभाळू शकत नाही. अहो या घरामध्ये काय काय चाललं आहे हे जर तुम्हाला कळालं ना, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा विक्रम तिला थांबवतो आणि खाली बसवतो आणि विचारतो, काय झाले सांगशील का नीट? तर तेव्हा मानिनी म्हणते, काही नाही, सगळ्यांना ना माझं वागणं खटकू लागलेलं आहे. पार्थला, तुम्हाला, नंदिनीला, सगळ्यांना. पण या घराची आबरू राखण्यासाठी ना मी स्वतःची किती मोडतोड करते हे कोणालाच दिसत नाहीये. तर तेव्हा विक्रम म्हणतो, घराची आबरू, पण त्याचा आणि शिक्षा माफ करण्याचा काय संबंध आहे? तर मानिनी म्हणते, त्यांची शिक्षा मरू दे हो, नशीब मला शिक्षा देत आहे. मी काय वाईट नाहीये, पण आणि मुद्दामून वाईट वागते असं सुद्धा नाहीये. मला ना माझ्या लेकाची काळजी वाटत आहे. पुढे जाऊन त्याच्या आयुष्यात सगळं काही नीट व्हावं असंच एवढंच वाटतं मला. तर विक्रम विचारतो, अगं हा काय प्रकार आहे, काय झाले काय नेमकं, नीट सांगणार आहेस का प्लीज? तर मानिनी म्हणते, येऊ दे सगळ्यांना रात्री, सगळ्यांना ना रात्री एकत्र शांतपणानेच सांगेन मी. तोपर्यंत एवढंच सांगते की माझी मुलं ना माझा जीव की प्राण आहेत. दुसऱ्यांच्या चुकांची झळ ना मी त्यांना बसू देणार नाहीये. माझ्या जीवा आणि पार्थला काही झालं ना तर मी गप्प बसणार नाही, असं सांगून ती तिथून निघून जाते. तर आता इकडे लायब्ररीमध्ये काव्याला आगीच्या झाडा खूप बसत असतात आणि तिला खूप त्रास होत असतो. तर तेव्हा पार्थ ते बघतो आणि स्वतःचं जॅकेट काढतो आणि तिला म्हणतो, हे जॅकेट तुम्ही घाला. आणि ते जॅकेट तो तिला घालतो आणि अखेर तो तिला आपल्या हातामध्ये उचलून घेतो आणि इतक्यातच एक मोठं रॅक पडत असताना तो बघतो. तर तेव्हा तो काव्याला लगेचच खाली उतरवून तिथून ढकलून देतो आणि तेव्हा ते रॅक तो आपल्या अंगावरती झेलतो आणि ते रॅक खूप मोठं असल्यामुळे त्याच्या अंगावरती पडतं आणि पार्थ तिथेच खाली पडून बेशुद्ध होतो. तर तेव्हा काव्या तोपर्यंत बाहेर पोहोचलेली असते आणि पार्थ असं ती जोराने तिथूनच ओरडते आणि पार्थ तसा बेशुद्ध पडलेला बघून ती खूप मोठ्या धक्क्यात जाते. तर आता इकडे घरामध्ये नंदिनी गणपती बाप्पा समोर उभी असते आणि तेव्हा एकदम जोराचा वारा सुटतो. तर तिथला दिवा विझत असताना ती लगेचच त्या दिव्याला हात लावते आणि इकडून मानिनी सुद्धा लगेच धावत येते आणि दुसऱ्या बाजूने हात लावते. तर मानिनी आता टेन्शन मध्ये येते आणि म्हणते, कुठं गेला आहे पार्थ, काव्या कुठं गेलेली आहे, जीवा कुठं गेलाय, तू सगळ्यांना फोन लाव बरं. तर नंदिनी म्हणते, हो मी करते फोन, असं म्हणून ती आता पहिल्यांदा जीवाला फोन लावते. तर इकडे अगोदर जीवाला अनिशाचा फोन आलेला असतो आणि अनिशा जे काही घडलेलं आहे ते सर्व जीवाला सांगते आणि त्याच्या हातामधला फोनच खाली पडतो. तर इकडे आता जीवा सुद्धा धावत सुटतो आणि सर्वजण येतात. तर तेव्हा ते सर्वजण घेऊन पार्थला हॉस्पिटलमध्ये आणतात आणि धावत त्याला आत ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जात असतात. तर तेव्हा मानिनी सुद्धा तिथं आलेली असते, नंदिनी आलेली असते, काव्या सुद्धा व्यवस्थित असते आणि पार्थ मात्र बेशुद्ध पडलेला असतो आणि त्याला खूप ठिकाणी भाजलेलं असतं आणि अखेर त्याला आता ऑपरेशन थिएटर मध्ये आत घेऊन जातात आणि त्याच्यावरती उपचार सुरू होतात. तर बाहेर मानिनी रडत असते, अहो हे काय झालं? तर लगेचच नंदिनी काव्याजवळ जाते आणि तिला विचारते, तू ठीक आहेस ना, तुला कुठे भाजलं नाही ना, मला सांग प्लीज. तर तेव्हा काव्या रडत असते आणि नाही असं सांगत असते. तर तेव्हा नंदिनी तिला विचारते, पण हे सगळं कसं काय झालं? तर तेव्हा काव्या सांगू लागते, अगं ताई, मी आणि अनिशा आमच्या लायब्ररीमध्ये बसून ना अभ्यास करत होतो. अचानक ना आमच्या लायब्ररीमध्ये आग लागली. मग आम्ही सगळेजण पळत बाहेर आलो. मग मला अचानक आठवलं की हे मला पार्थने दिलेलं घड्याळ ना लायब्ररीमध्येच राहिलेलं होतं.
मग मी धावत पळत घड्याळ घ्यायला गेले आणि त्यानंतर मी आगीत अडकलेले असताना मला सोडवायला पार्थ आले आणि तेव्हा त्यांच्या अंगावरती तो रॅग पडला आणि ते बेशुद्ध झाले असं ती सर्व काही सांगत असताना आता इकडे मानेनी जोराने रडू लागते आणि म्हणते, देवा माझ्या बाळाला सांभाळ, माझ्या पार्थला काहीही होऊ देऊ नकोस. तर आता इकडे घरामध्ये काहीतरी वेगळीच सिच्युएशन असते. रम्या जोरजोराने धावत हॉस्पिटलकडे निघालेली असते. ती वसूला म्हणत असते, आई मला सोड, माझ्या पार्थला किती भाजलंय मला बघू देत. तर वसू तिला थांबवते आणि म्हणते, रम्या रम्या शांत हो, अगं इतका स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, अगं हे बघ पार्थला काही होणार नाही, तो होईल बरा. तर रम्या म्हणते, अगं काही न बघता इथे बसून तू कसं काय सांगू शकतेस आई, असं म्हणून रम्या चाललेलीच असते. तर वसू तिला परत थांबवते आणि म्हणते, रम्या अजिबात हट्टाला पेटायचं नाही आणि मला एक गोष्ट सांग, आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्याला भेटता येणार आहे का? तर रम्या म्हणते, अगं हो, पण आपण डॉक्टरांना विचारू शकतो ना की त्याला किती भाजलेला आहे, त्याला व्यवस्थित व्हायला किती वेळ लागेल. तर वसू म्हणते, आपण हे फोनवरती सुद्धा विचारू शकतो ना, आणि म्हणते मी केलेला होता हॉस्पिटलमध्ये फोन, ते कोणीही आपला फोन उचलत नाहीयेत आणि या सगळ्या गोष्टींच्या पासून ते आपल्याला बाहेर लांब ठेवायला बघतायत, तुला का कळत नाहीये रम्या? तर रम्या म्हणते, त्यांना वाटेल ते करू देत, पण मी माझ्या पार्थला बघायला जाणार आहे आई. अगं आई, आपण आतापर्यंत जे काही उपद्व्याप केले ते सगळं काही पार्थ माझा व्हावा म्हणूनच केलेले आहेत ना, प्लीज प्लीज मला जाऊ द्या ताई, प्लीज जाऊ दे. तर वसू तिला म्हणते, रम्या ऐक ऐक जरा माझं ऐक, अगं मला सांग, तू तिथे गेलीस आणि त्यांनी तुला भेटू दिलं नाही तर तुला त्रास होईल का नाही? तर रम्या म्हणते, होऊ देत, मला कितीही त्रास झाला ना तरी सुद्धा होऊ देत, तरी सुद्धा ना माझ्या पार्थला त्रास झाला ना तरी सुद्धा ते मला सहन होणार नाही. अगं आई, तुला माहितीये का, आठवते का, लहानपणी ना त्याला कावीळ झाली होती तेव्हा मी अन्न पाणी सोडून देवी आईच्या मंदिरात गेले होते आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली होती आणि तो बरा झाला होता. मी ना आत्ता सुद्धा तसंच करते. तर वसू तिला म्हणते, नाही नाही ऐक माझं, तू असं काही सुद्धा करणार नाहीस, मला प्रॉमिस कर, तू असं काही सुद्धा करणार नाहीस. अगं तो तुला काडीची किंमत देत नाहीयेत, मग देत नाहीये तू का करतेस त्याच्यासाठी एवढं सगळं? तर रम्या म्हणते, कारण ना आई, त्याचं माझ्यावरती नसलं ना तरी सुद्धा माझं त्याच्यावरती खूप मनापासून प्रेम आहे आणि माझ्या प्रेमाला वाचवण्यासाठी मी वाटेल ते करू शकते, तू प्लीज मला थांबू नकोस, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये अखेर डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येतात. तर विक्रम लगेचच डॉक्टरांना विचारतो, पार्थ कसा आहे? तर तेव्हा डॉक्टर सांगतात, तो आता एकदम ओके आहे, तो आउट ऑफ डेंजर आहे. तर तेव्हा सर्वजण खुश होतात. तर डॉक्टर पुढे सांगतात, त्यांना मुकामार लागलेला आहे, पण हो, फायर स्मोक इनहेल झाल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होतोय, आम्ही ना त्यांना ICU मध्ये शिफ्ट केलेला आहे. तर मित्रांनो, या भागामध्ये एवढंच आणि राहिलेला भाग आपण दुसऱ्या भागामध्ये बघू, त्यासाठी इथे क्लिक करा.